यानंतरची बातमी प्रशांत कोरटकर संदर्भात आहे। शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरती काल हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शिवप्रेमी आणि वकील असलेल्या अमित कुमार भोसलेंनी हा हल्ल्याचा प्रयत्न केला होता। कोरटकरवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांचं सर्वच स्तरातून आता अभिनंदन केलं जात आहे। तर भोसलेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूयात ते काय म्हणाले। कोल्हापूरच्या कोर्टात काल प्रशांत कोरटकरवर झडप घालणारे वकील ॲडव्होकेट अमित कुमार भोसले आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काल खरं तर प्रशांत कोरटकरला कोर्टात आणलं होतं आणि तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर झडप घातलेली आहे। आपण शिवभक्त म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहात। काय चाललं होतं नेमकं काल तुमच्या मनामध्ये? ज्या पद्धतीनं सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, भारतमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या बद्दल, धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल जे काही विधान केले जाते ते राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाण्यासारखं आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हा देशाला स्वातंत्र्य असंच मिळालेलं नाही। ह्या देशाची जडणघडण अनेक परकीयांच्या जुलमी राजवटीतून त्यांना तोंड देण्यातून बलिदानातून त्याग झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतरनं आपल्याला 1947ला जे स्वातंत्र्य मिळालं त्या तमाम स्वातंत्र्य सैनिकांनी, क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। आज भारतीय बाँड्रीवरती लक्षात घ्या, जवान शहीद व्हायला लागलेत। कारण संपूर्ण भारत देशात गुन्ह्या गोविंदानं आनंदानं सुख सुख राहावं। आज जगात जेवढे जाती धर्म नाहीत तेवढे धर्म आणि रंग जात पात आपल्या देशामध्ये आपण गुन्हा घेऊन जातोय। आणि जर अशी ही विषावळी परत पिलावलं जर सातत्यानं जन्माला आल्यात। त्याच्या अगोदर राहुल सोलापूर झाला, तो कोश्यारींचं असं बोलायला नको पाहिजे होतं। त्याच्या अगोदर जेम्स लेन झाला। अहो काय चाललंय, काय कोणाबद्दल बोलताय? ज्याने आपल्याला जीवन ठेवलं, भारतीय म्हणून जीवन ठेवलं, त्यांच्या बाबतीत तुम्ही असं विधान करताय। अहो पुढच्या पिढीला, आत्ताच्या पिढीला आदर्श कोणाचा घ्यायचा, अशा विषयावर पवित्र घ्यायचा। राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे म्हणून तर त्या ठिकाणी भारतीय बाँड्रीवरती जवान शहीद व्हायलात। त्यांना काय वाटेल हो? आणि माझ्यामधला एक शिवभक्त जे आहे, शिवप्रेमी मी कार्यकर्ता आहे। मला काय महाराष्ट्राचा देशातल्या कुठल्याही नागरिकाला हे पटणारच नाही आहे। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये मला त्याच्याबद्दल राग दिसत होता। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने व्यक्त होते, प्रकट होते। मी माझ्या पद्धतीनं व्यक्त झालो, प्रकट झालो। मी वकील असू दे आणि कोण डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, ह्या याच्यामध्ये वेगळी भूमिका आपण बजावतोय।